नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी एकदम पहा 3 ब्लाऊज कसे कट करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर पहा इथे या पद्धतीने मी इथं 3 ब्लाऊज पीस पहा, हा 1, हा 2 आणि हा 3 मी इथं व्यवस्थित असं पसरून घेतलेला आहे. आणि 39 साईजचा हा ब्लाऊज जो आहे तो मला कटिंग करायचा आहे. याचं जे कटिंग आहे ते पहा आपल्या नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवरती आहे. 39 साईजचा जे मी पेपर कटिंग दाखवलेलं आहे तुम्हाला. आता या इथे कटिंग करताना काय करायचे पहा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाही कटिंग करायची. असे एकावरती एक असे हे ब्लाऊज पीस ठेवल्यानंतर आपण याची घडी घालून घेऊ. 4 पदर आपण इथे करून घेऊया. पहा या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं हलू द्यायचं नाही. या पद्धतीने इथे हे आपल्याला कटिंग करायचे. तर सर्वात पहिल्यांदा आता हे सर्व ब्लाऊज पीस जे आहेत ते बिना अस्तरचे आहेत. हे सर्वात पहिल्यांदा पहा, तर इथं बिना अस्तरची बाही आपण कटिंग करणार आहे. तर सरळ मी इथे एक लाईन ओढून घेते. याच्यावरती 1 ते 1.25 इंच हे आपल्याला दुमडण्यासाठी लागणार आहे. आतमध्ये जी पट्टी आपण फोल्ड करतो त्यासाठी लागणार आहे. तर हे मेजरमेंट किती येतं हे मी पाहून घेते. पहा 1 इंच आणि वरती 1 पॉईंट एवढं हे अंतर आलेलं आहे. तुम्ही 1 इंच घेऊ शकता किंवा 1.25 इंच घेऊ शकता. आता मला बाही कटिंग करायची. बाही आहे 5.5 इंचाची. तर इथे मार्जिन घेणार आहे मी वरती अर्धा इंच, कारण इथे ही पट्टी आपली फोल्ड होणार आहे. मग आपल्याला फक्त इथे जोडण्यासाठी मार्जिन लागणार आहे. मग मी हे 6 इंच घेतलं. अजून एकदा असंच 6 इंचावरती पॉईंट देऊन घेते. सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीच कटिंग करून घ्यायची. इथून मी घेणार आहे 3.5 इंच. जर जोड द्यावा लागला तर तो आपण नंतर देऊन घेऊ. तर पहा इथे 9 इंच येते. याच्या पुढे हे टोटल 1.5 इंच मार्जिन जे आहे ते जोडावं लागणार आहे. तर ते मी स्टिचिंग करताना जोडून घेईन. तोपर्यंत इथले जे सर्व आकार आहेत ना ते देऊन आपण बाहीचं कटिंग करून घेऊया. आता ही जी लाईन आहे पहा 9 इंचाची, इथून याचा सेंटर करून घ्यायचा. परत हा सुद्धा एक भाग आहे, याचा असा सेंटर करायचा. इथे 1 इंच, हा अर्धा इंच पॉईंट वरती घेतला, हा सुद्धा अर्धा इंच वरती घेतला आणि अर्धा इंच खाली घ्यायचा आहे. पहा या पद्धतीने. पहा हा आकार दिला. आता याच्यावरती एक पॉईंट देणार आहे मी आणि या पद्धतीने इथे मी ही बाहीला आकार देऊन घेतले. तर इथे पहा मार्जिन नाही आहे आपलं, तर मार्जिन मी नंतर जोडून घेणार आहे. दंड घेर आहे 7.25, तर तो इथे टाकायचा आहे. इथे आला हा 7.25 आणि याच्या पुढे हे 1.5 कंप्लीट भरत आहे. म्हणजे आपल्याला फक्त इथेच असं तिरका जोड लागणार आहे. आणि इथून हे तिरकं या पद्धतीने आपल्याला हे कटिंग करायचं असते. पहा हे सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. पहा हे मी कट करून काढला. आणि हे जे पुढचा आकार आहे ना तो सुद्धा मी कट करून घेते. म्हणजे परत आपल्याला पहा प्रत्येक बाहीला सेपरेट आकार देत बसावं लागणार नाही. नाहीतर काय होईल, प्रत्येक बाहीला सेपरेट असं तुम्हाला आकार देऊन घ्यावा लागेल. आता हा अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि हा आकार कट करून घ्यायचा.
याच पद्धतीने पहा ही बाही आपली तयार झालेली आहे. इथे हा आपला खोलगट खड्डा आहे. तर बाही कटिंग आपलं झालंय. आता बाकीचे पार्ट जे आहेत ते आपण कटिंग करून घेऊया. पेपर कटिंग जी आहे ना ती मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला अगदी सावकाश असं सांगितलेलं आहे पहा. आता ही बाजू वरती येईल. ही जी बंद बाजू असते ती आपल्याला काय करायची असते, आपल्याकडे ठेवून घ्यायचे बॅक पार्ट कटिंग करताना. इथे मी या पद्धतीने हे पार्ट ठेवून घेतले. जर आता यातला कोणता भाग कमी जास्त असेल तर तो तुम्ही बरोबर करून घ्यायचा. इथे मी आधी हे व्यवस्थित असं करून घेते. पहा हे अगदी बरोबर झालेलं आहे. तुम्ही काय करा, जर ब्लाऊज पीस तुमची हलत असतील तर असं ह्याच्या पिन्स असतात ना या लावून घ्यायच्या. पहा इथे आता हा पार्ट आपला हलणार नाही. दोन ठिकाणी मी हे पिन्स लावून घेतल्या. आता ब्लाऊजची उंची किती आहे आपल्या 14.5 इंच आहे. 14.5 प्लस 1 इंच 15.5 इंच. तर उंचीचं असं मार्किंग करून घ्यायचं. अजून एकदा मी असं 15.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. एक अशी लाईन ओढून घेतली. आता हा जो बॅक पार्ट आहे तो इथे ठेवायचा. यावरून मी एक अस्तरचा ब्लाऊज स्टिच केलाय आणि आता हे साधे ब्लाऊज आहेत 3. पहा इथे जे आपण डाऊन केलेलं आहे ते सुद्धा मार्किंग करून घ्यायचं. इथे हे तिरकं जे मार्किंग आहे ना हे सुद्धा आपण कटिंग करून घेऊया. इथे एक नॉच द्यायचा. इथं आपला टक्स असणार आहे. इथे हे फिटिंग, इथे गळ्याची रुंदी वगैरे आपण सगळं मार्किंग करून घेतलंय. आता हे बाजूला ठेवून घेऊ. मागची गळापट्टी जी आहे ना ती आहे 4 इंचाची. तर ते मी 4.5 इंचावरती या पद्धतीने घेणार आहे आणि इथून 3.25 इंच घेईन. आणि मला शोल्डर पट्टी जी आहे ती पहा किती लागणार आहे ती पाहून घेऊ आधी ब्लाऊज वरती. सव्वा 2 इंच हवी आहे. तर मी इथं 3 वरती मार्किंग केलं. पहा पेपर पॅटर्नचा जरी गळा आपण मार्किंग करून घेतला तरी सुद्धा या पद्धतीने आपण अजून एकदा जी गळ्याची रुंदी आहे किंवा शोल्डर पट्टी जी आहे ती चेक करून घ्यायची आणि असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा. ठीक आहे. आता गळा ड्रॉ झाल्यानंतर मी लगेचच इथं क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेते. क्रॉस पट्टीचं मार्किंग करण्यासाठी हे पार्ट आधी सगळे एकमेकावरती बरोबर आहेत का हे पाहायचं. तर बरोबर आहेत. तर आपल्याला इथे अर्धा इंच मार्जिन जे आहे ते क्रॉस पट्टीमध्ये लागणार आहे. तर पहा इथून हे इथं अर्धा इंच येत आहे. अर्धा इंच बरोबर अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. या पद्धतीने हे आपलं मार्जिन आहे. तुम्ही पट्टीने सुद्धा मार्किंग करू शकता. आणि ही क्रॉस पट्टी जी आहे ती मी आहे अशी ठेवून घेईन.
तर त्यासाठी मी यावरती पट्टी ठेवून घेते. पहा, या पद्धतीने ही क्रॉसपट्टी सुद्धा आपली तयार झाली. एवढी क्रॉसपट्टी आपल्याला कटिंग करायची. आता जो साईड पार्ट असतो तो आपण कटिंग करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आधी पहा, इथं जशा पिना लावलेत ना तशाच इथं सुद्धा पिना लावून घेऊ आधी, म्हणजे पार्ट जे आहेत ना ते हलणार नाहीत. आधीच तुम्ही पूर्ण ब्लाऊजला ना सेट केल्या पिना तरी सुद्धा चालतील. पहा, आता मी इथे एक पिन लावून घेते आणि इथे एक लावते. हा साईड पार्ट इथे ठेवून घेतला. अगदी काटोकाट असं आपल्याला हे मार्किंग जे आहे ते करून घ्यायचं आहे. हा साईड पार्ट सुद्धा आपला तयार झाला. तर राहिली कटोरी. तर कटोरी कुठं सेट होतीये हे पाहूया. तर इथं सेट झाली तर इथं, नाहीतर मग इथं घेऊ. आपल्याला गोटसाठी कंबरपट्टीसाठी सुद्धा पट्ट्या लागतील ना, त्यासाठी आपल्याला कपडा शिल्लक कुठं जास्त राहतं हे पाहिजे. तर इथे नाही बसत आहे पहा, इथे सुद्धा अशी नाही बसत आहे. तर इथंच आपल्याला ही ॲडजस्ट करावी लागेल. या पद्धतीने ही जी कटोरी आहे तिरक्या कपड्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आता पिना लावलेल्या आहेत आपण, त्यामुळे कपडा अजिबात हलणार नाही. थोडी अशी तिरकी करून घेतली पहा. उरे कपडा जिथे असतो तिथेच हे आपल्याला कटोरी जी आहे ना ती काढायची. गळा वगैरे आपण सगळं एकदम परफेक्ट असं घेतलेलं आहे. तर इथं ही कटोरी सुद्धा मी ड्रॉ केलेली आहे आणि एकदम आपल्या इथे 3 ब्लाऊज कटिंग होणार आहे. तर बाहीचं कटिंग आपलं झालेलंच आहे. आता मी हे कटिंग करून घेते. परत तुम्ही हे वेगवेगळे जे कलर्समध्ये आहेत ना आपले हे ब्लाऊज पीस, ते सेपरेट सगळे पार्ट करून वेगवेगळे करून ठेवा, म्हणजे पटकन ब्लाऊज शिवता येतो. असं केल्याने काय होतं, वेळ जो आहे तो आपला खूप वाचतो पहा. सेपरेट कटिंग करत बसावं लागत नाही. ही पिन जी आहे ती मी आता अशीच ठेवू देणार आहे. परत मी नेक्स्ट जेव्हा शिवन त्यावेळेस मी काढून ती पिन. पहा, क्रॉस पट्टी सुद्धा
इथं तयार आहे. अजून आपल्याला याच्या 2-2 क्रॉसपट्ट्या काढाव्या लागणार आहेत परत. तर इथं जर आपण त्या क्रॉसपट्ट्या काढल्या ना तर इथं आपल्याला पायपिंगसाठी कपडा शिल्लक राहील, पण पायपिंगला आपल्याला जोडच द्यावे लागणार आहेत. पहा, अगदी सावकाश असं कटिंग करायचं आहे. पहा, हा पार्ट कटिंग झाला. आता राहिली आपली कटोरी. पहा, या पद्धतीने आपली कटोरीस्त कटिंग झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पहा. जर तुमच्याकडे जास्त ब्लाऊज असतील तर ज्या काही टिप्स सांगितल्या त्या तुम्ही फॉलो करा. एकदम पहा, आपले कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग होतात. तर क्रॉसपट्टी मी जी आहे ना इथं सेट करून मी ती कटिंग करून घेईन नंतर. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.